आज संडे आहे, मुलांना आणि ह्यांना चिकन खायचं होतं. त्याच्यामुळं आज थोडा उठायला पण लेट झालेला असताना सुद्धा आज मी चिकनचा बेत घातलाय. तब्येती ठीक नाहीये, ऊन पाऊस त्याच्यामुळे जरासं पावसाच्या वातावरणामुळे तब्येत बिघडले, तरी सुद्धा आज आम्ही चिकनचा बेत घातलाय. आता बघते, लेट झालाय उठायलाही, संडे असल्यामुळे सगळ्यांचं काम सगळं स्लो स्लो चाललेलं आहे. तरी पण मी आवरते आता. स्वयंपाक वगैरे सगळं आवरल्यानंतर आम्हाला थोडं बाहेरही जायचंय आता. माझी आता सगळी घरातली कामं आवरून आता मी बाहेर पडले. बाहेर म्हणजे ऍक्च्युली मला माझ्या मैत्रिणीकडे जायचंय, वाघोलीला. ती वाघोलीमध्ये राहते. तिच्याकडे एक माझं काम आहे म्हणून मी तिच्याकडे चालले. तसेही आम्ही असेही भेटत असतो, पण आज थोडं कामानिमित्त चाललोय. नाहीतर इतर वेळेस आम्हाला कामाची किंवा आम्हाला असं कोणत्याही कारणाची गरज नाहीये. जेव्हाही आम्हाला एकमेकींची आठवण येते किंवा आम्हाला भेटावं असं वाटतं, त्यावेळी आम्ही नेहमी असेच उठून एकमेकांच्या घरी जात असतो. ती थोडीशी दूर राहते. पहिला आम्ही एकत्र असायचो, आर्मीमध्ये जेव्हा होतो त्यावेळेस आम्ही एकत्र असायचो, त्यामुळे आम्हाला इतकी सवय लागून गेले, एकमेकांच्या शिवाय आम्ही राहत नव्हतो. पण आता तिचं जरासं घर पुण्यात आल्यापासून थोडं वाघोलीला तिनं घर वगैरे बांधलेलं आहे आणि आम्ही दुसरीकडे राहतोय, त्यामुळं भेटणं होत नाही सहसा जास्त. 15-3 आठवडे झाल्यानंतर किंवा महिन्यातून एक वेळेस आम्ही एकमेकींच्या घरी जाणं येणं आमचं चालू असतं. तर आज मी तिच्याकडे चालले. कोणते कोणते कलर आहे त्याच्यामध्ये? डबल कलर आहे, याचे पण कलर आहे. आता आम्ही वाघोलीमध्ये पोहोचलोय. ही आहे माझी मैत्रीण, मी जी तुम्हाला सांगितली होती की वाघोलीमध्ये राहते. तिच्याकडे आम्ही आलोय. थोडा वेळ आम्ही घरी बसलो, छान गप्पा वगैरे मारल्या. आता संध्याकाळची वेळ आहे, हवा छान सुटले, म्हणून इतर रिकामी जागा इतकी सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. म्हणून आम्ही आता थोडा वेळ वॉकिंग साठी निघलोय. आता थोडा वेळ 10-15 मिनिटं वॉकिंग करणार आणि आम्ही परत घरी जाणार आहे. कुठं काय करायचं घ्यायचं. हा आहे ताईच्या घराजवळचा व्ह्यू, पाहू शकता किती सुंदर. ताईने तिच्या घराशेजारी खूप सुंदर झाडे लावले, ती त्याच्याविषयी माहिती देते. हे बेलाचं झाड आम्ही हे 4 वर्षापूर्वी लावलं होतं हे झाड, तर आता हे एवढं झालंय. आणि हे 3 वर्षापूर्वीच आहे. हे लिंबाचं झाड आहे आणि हे आंब्याचे. हे आम्ही सहजच असंच म्हणजे खाऊन आंबे टाकलेले होते, पण हा आंबा आला मस्त व्यवस्थित आलाय छान. आणि हे कडीपत्त्याचं पहिलं मी एका गमल्यामध्ये लावलं होतं आणि ते इथं आम्ही रुजवलं, तर हे खूप मोठं झालंय. आणि नंतर हा पण आम्ही खाऊनच टाकलेला आंबा. याच्यानंतर हे शेवग्याचं झाड, त्याला पण शेंगा लागतात व्यवस्थित. शेंगा लागतात. हे पण आम्ही 2-3 वर्षापूर्वी लावलेलं आहे हे. आणि त्यांच्यानंतर इकडं आम्ही थोडंसं गार्डन केलं होतं, पण आता सध्या थोडं पावसामुळं म्हणजे अजून हे आलेलं नाही, टाकलेत बिय. आणि सारे हे साईडने आम्ही सगळे हे भेंड्यांची हे लावून टाकलेले. आणि हे आमचं आळूंचं हे, आणि हे सांडपाण्यावर आमचं जे आमचं दररोजचं वापराचं पाणी येत आहे ना, ते पाण्याचं हे इथून पाईप टाकलं. इथून पाईप टाकलेला आहे. त्याचा वापर कसा करायचा म्हणून आम्ही हे आळूचं हे लावून दिलंय. इथं आपलं छोट्या छोट्या झाडांचं, इकडं छोटी आपली झाडं अशीच लावली. तर हे आम्ही छोटस आपलं गार्डन सुरू केलंय. छोटे छोटे झाडं लावली, जी भेटील ती आपली वेगळी वेगळी झाडं लावून घेतले. तर हे फुलांचं, हे आपल्या साईडच्या जाग्याचं आपला सहजच जास्वंद डबल फुलांचं हे. आणि इथं आहे इथं आहे पिवळ्या कलरचं, पण सध्या ह्याला फुलं नाही. इथं छोटस आहे हे. छोटं आपलं इकडून इथं गवती चहा, कोरपडीचं, हे सहज आपलं आहे जागा थोड्याशा जाग्याचा उपयोग केला. इथं हे चाप्याचं, चाफ्याला कळ्या आल्या. चाप्याला आहे. हा मोगरा, सीताफळीचं, याला फळं लागून गेलेत एकदा. ह्याला
चला ये व्हेरी गुड. बाय 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 बाय. चला, असा होता आजचा आमचा दिवस. आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. आम्ही आता घरी चाललोय. अशाच नवनवीन छान छान व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कॉमेंट्स करा आणि सर्वांपर्यंत शेअर करायला विसरू नका. बाय बाय.